नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत। आज 4 जुलै 2026 कोल्हापूर शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्र असेल, पाणलोट क्षेत्र असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नद्या ज्या आहेत जिल्ह्यातील, या नद्या आता दुथड्या भरून वाहताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी नद्या ज्या होत्या त्या कोरड्या पडल्या होत्या। मात्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यामुळे नद्या ज्या आहेत त्या संपूर्णतः प्रवाहित झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। मी सध्या उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील असलेल्या राजाराम बंधारा परिसरामध्ये, ज्या ठिकाणी पाण्याची पातळी मोजली जाते त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आत्ता सध्या 1 वाजताची जर आकडेवारी बघायला गेलं तर 1 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 23 फूट 3 इंचांवर पोहोचलेली आहे आणि सध्या नदीतून 16,322 असा क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी बघायला गेलं तर 39 फूट आहे, तर धोका पातळी 43 फुटावर आहे। सध्या पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असली तरी कोल्हापूर जिल्हा आणि धरण क्षेत्र पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथी असतील किंवा राधानगरी, कासारी, पाटगाव तसेच इतर धरण क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये जोरदार पावसाची नोंद झालेली आहे। परिणामी पंचगंगा नदीसह ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांच्या पाण्याचा प्रवाह वाढताना दिसत आहे। सध्या पंचगंगा नदीतील जे बंधारे आहेत, नदीवरील बंधारे आहेत, त्या 19 बंधारे पाण्याखाली आहेत। यामध्ये बाजार भोगाव, मांगले सावर्डे, सरकारी कोगे, सावते सावर्डे, पुनाळ, तिरपण, वालोली, सरूड पाटणे, शिंगणापूर, राजाराम, पुढे सुर्वे, रुई आणि इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ असे 19 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। दरम्यान हवामान विभाग असेल किंवा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 72 तास हे कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण मुंबई किनारपट्टीजवळ मध्यम जो एक चक्राकार प्रणाली विकसित होत असून त्याच्यामुळे पुढील 48 ते 72 तास पश्चिम महाराष्ट्र काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे। या संपूर्ण पावसाचा जो प्रभाव आहे तो विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा आणि घाटमाथा तसेच कोकण किनारपट्टी भागावर अधिक जाणवण्याची शक्यता आहे। धरणाच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्याने वाढ होत असून नदीपात्रातील विसर्ग काही अंशी वाढू शकतो। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारच्या सूचना देखील किंवा असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक करू नये, त्याचबरोबर काही मार्ग जे आहेत ते आता बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे काही मार्ग बंद होत आहेत। एकूणच जर परिस्थिती बघितली तर पुढील 72 तासामध्ये जी हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे अतिमुसळधार पावसाचा, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार आहे। दरम्यान दुसरीकडे प्रशासन देखील आता सतर्क झालेलं आहे आणि प्रशासनाच्या वतीनं ज्या काही उपाययोजना करण्यासाठी गरजेचं आहे त्या उपाययोजनासाठी प्रशासन सज्ज असल्याचं देखील चित्र आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे। लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी, हातकणंगले। पॅनोरमा हिल्स, आंबा। सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी, जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।